अँड येस, आता फायनली ठरलंय. हाय, दिस इज मी आचल. सकाळी सकाळी पण उशिरा उठून मी रेडी होतीये एका शूटला जाण्यासाठी. शूट म्हटलं तर मी नेहमीच एक्सायटेड असते आणि आजच्या दिवसाचा ड्रामा सुरू होतो ते म्हणजे मिररपासून. नेहमी उशिरा पोहोचणारी मी आज देखील उशिराच पोहोचले आणि कॅमेरासमोर बसले. कारण आज होतं एक प्रमोशनल शूट. प्रमोशनल शूटमध्ये एक गोष्ट क्लिअर झाली. कॅमेरा नेहमीच माझा चेहरा ओळखतो, पण माझे एक्सप्रेशन्स मात्र कॅमेरा कधीच ओळखत नाही. त्यानंतर मी घरी आले कारण आईला आणि मला शॉपिंगला जायचं होतं. शॉपिंग म्हटलं की माझ्या चेहऱ्यावरची स्माईल आपोआप 100 वॅट बल्ब सारखीच उजळते. मला काहीतरी घेऊन दे ना. त्यानंतर मी आणि आई थेट पोहोचलोय साड्यांच्या दुकानामध्ये आणि इथे आल्यानंतरही चहा माझ्या वाटेला आहेच. आम्ही दोघींनी भरपूर साड्या पाहिल्या. आम्हाला प्रत्येक साडी ही वेगळी आणि सुंदर वाटत होती. यामधील ही एक साडी मी स्वतः घालून पाहिली. घातल्यानंतर ही साडी आईला प्रचंड आवडली आणि मला देखील आवडली. अँड येस, फायनली आता ठरले की हीच साडी घ्यायची. शॉपिंग नंतर आम्ही गेले आमच्या फॅमिली फ्रेंडच्या घरी, म्हणजेच माझ्या भावाच्या घरी. तिथे आठवणींचा तर फुल ऑन रिमिक्स चालू झाला. बालपणीचे खेळ, मस्ती, भांडण, तसंच आमच्या आईवडिलांच्या त्या टाईमचे किस्से, म्हणजे एकदम फिल्मी फ्लॅशबॅकच. आणि या हसऱ्या चेहऱ्यांसोबत दिवस सुफळ संपूर्ण.